राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 2 पुणे तर ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 2 पुणे तर ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज कास्ट वाईज कटअप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, पेपरसाठी बसण्यासाठी किती मार्क आम्हाला ग्राउंडमध्ये असले पाहिजे जेणेकरून तेवढा काही कटअप आमच्या कास्टचा जाणार आहे, आमच्या कॅटेगरीचा जाणार आहे, याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणे तर ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणतः पण कटअप सांगणार आहे। खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल, होमगार्डचं पण सांगणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधा, भजक, भजड, विमाप्र, इमाव, EWS, SCBC, खुला प्रवर्ग ओपन ह्या सर्व कॅटेगरीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कटअप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 2 पुणे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना ग्राउंडमध्ये सरासरी किती पर्सेंटेज पडले, किती मार्क या ठिकाणी पडले, कितीच्या रेशोनं मार्क पडले, 80 वाले, 90 वाले, 89 वाले, 91, 92, 93, 95, 97, 100 हे विद्यार्थी कितीचा रेशो आहे हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आता SRPF गट क्रमांक 2 पुणेचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। पहिले सर्वसाधारणतः कटअप सांगून देतो। जे SC कॅटेगरी आहे, अनुसूचित जाती आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी कटअप 91 ते 93 च्या आसपास आपल्याला पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 93 ते 95 च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि विधा कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 93 ते 95 च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे आणि भजक कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95 च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे आणि भजड कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95 च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। विमाप्र कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95 च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। इमाव कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95 च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95 च्या आसपास आपल्याला कटअप पाहायला भेटणार आहे आणि SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 93 ते 95 च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे आणि खुला प्रवर्ग जर तुम्ही असाल ओपन कॅटेगरी तर 95 ते 97 पर्यंत कटअप जाणार आहे। एवढं काही सेफ झोन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। एकाच 10 प्रमाणे एवढं काही या काही रेशोने या ठिकाणी कटअप जाण्याची दाट शक्यता आहे। आता तुम्ही खेळाडू जर असाल तर 91 ते 93 च्या रेंजमध्ये कटअप या ठिकाणी जाणार आहे आणि प्रकल्पग्रस्त जर असाल तर 91 93 च्या रेशोनं कटअप जाणार आहे। त्याचबरोबर माजी सैनिक असाल 64 65 च्या रेशोनं कटअप पाहायला भेटणार आहे आणि अंशकालीन पदवीधर असाल तर 91 93 च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे आणि होमगार्ड असाल तर 91 93 च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे कॅटेगरी वाईज। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय